कर्पूरगौरं करुणावतारं संसारतारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी घेऊन आलेली खास तुमच्यासाठी व्हिडिओ महाशिवरात्रीसाठी. तर महाशिवरात्री आपली 3 दिवसाची आहे. म्हणजे कशी 14 तारखेला आहे शनी प्रदोष, 15 तारखेला महाशिवरात्री आणि 16 तारखेला आहे आपलं सोमवती अमावस्या. तर त्यासाठी 3 दिवस तुमचे लगातार महादेवाची पूजा केली जाणार आहे. आता शनी प्रदोषसाठी काय काय सेवा करायची त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे. पण ज्यांना शनी 7.5चा त्रास असेल त्यांनी शनी प्रदोष आवर्जून पकडायचे किंवा शनीची उपासना पण करायची आहे तुम्ही त्या दिवशी. तर त्या दिवशी काय काय सेवा केली पाहिजे याचा मी तुम्हाला उद्या व्हिडिओ नक्की शेअर करेल. आजपासून तुम्हाला डेली व्हिडिओ येणार आहेत. म्हणजे 4 ते 7 ते 9 किंवा 10 ह्या वेळी तुम्हाला डेली व्हिडिओ येणार आहे. तर छोटे छोटे स्क्रिप्टमध्ये व्हिडिओ येणार आहेत. तर इतके दिवस झाले व्हिडिओ आले नाही त्याचे कारण असे की माझी तब्येत थोडी खराब होती. आता 1 महिना झाले माझे पण नातेवाईक वारलेत. तर त्याच्यामुळे मी पण थोडी टेन्शनमध्ये होती आणि तिकडून आली मी आजारी पडली. कारण टेन्शन येतच. आपले नातेवाईक एक्सपायर झाले की आपल्याला भरपूर टेन्शन येतं. कारण जेव्हा आपण त्यांना मिळतो ना तर आपल्याला जास्त वर्ष पण चाललेले नसतात भेटायला आणि जेव्हा ते आपल्याला भेटतात तेव्हा आपल्यापासून दूर जातात ना म्हणजे आपल्याला खूप वेदना होतं. असं म्हटलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काय काय सेवा केली पाहिजे त्याच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेले तुमच्यासाठी. तर आम्ही कुठं सॉरी आमच्या इकडे ना असे म्हणजे छोटे मुलं आहेत. ते छोटे मुलं आहेत ना मला बिलकुल प्रत्येक गोष्टीला त्रास देत असतात. व्हिडिओ बनवायला घेतला काही घेतला की ते मस्ती करतच असतात. त्याच्यासाठी पण थोडा त्रास होतो. पण करून घ्यायचे साधा छोटे मुलं आहेत आपण त्यांना बोलू नाही शकत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीच्या दिवशी काय काय सेवा केली पाहिजे असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि शक्ती यांचं मिलन होतं. त्याच्यासाठी त्या दिवशी प्रत्येक पती पत्नीने महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याला अर्पण केलेलं पाहिजे. दूध अर्पण केलं पाहिजे महादेवाला. असं म्हणजे आम्ही करायचो पूर्वी. आम्ही दोघं पती पत्नी जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याला अर्पण करायचो आणि त्याचा भरपूर फरक पडलेला होता मला. आता म्हणजे 3 वर्ष झाले थोडे धोक्याचे जात आहेत. पण मी पूर्वी जायची आणि तुम्ही पण जा. खरंच खूप फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रेग्नेन्सी बायकांनी उपवास पकडू नका प्लीज. कारण प्रेग्नेन्सी बायकांनी 1 वर्ष स्किप पण केलं तरी चालेल. पण तुमच्या पोटामध्ये जे पाड असतं त्याची पण काळजी घेणे खूप गरजेची असते. कारण तुम्हाला औषधे खायची असते वेळेवरती. त्याच्यासाठी तुम्ही पुढच्या वर्षी धरू शकतात प्रेग्नेन्सी बायकांना. आता वृत्त बायका असतील आचार्य बायका असतील त्यांनी पण उपवास पकडू नका. कारण प्रत्येक स्त्रीला उपवास झेपला जात नाही त्याच्यासाठी. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आवर्जून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवू नका. कारण केस धुतल्याने महादेवाला केस धुतलेले चालत नाही. त्यासाठी तुम्ही सोमवारी, गुरुवारी, पौर्णिमा, एकादशी, अमावस्या ह्या दिवशी केस धुवायचे नसतात. जर तुम्हाला केस धुवायचेच असतील तर तुम्ही शनिवारी संध्याकाळी 7 वाजेच्या म्हणजे 6:30च्या पहिले केस धुवू शकतात. त्या दिवशी तुम्ही 6:30 वाजता केस धुवून घ्यायचे तुम्ही. पण महाशिवरात्रीला केस धुतलेले चालत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला सकाळीच पूजेला जायचं असेल महादेवाच्या मंदिरामध्ये 7 वाजेपर्यंत तर तुम्ही शनिवारी संध्याकाळी पूजा आणून ठेवा. खरं महादेवाच्या मंदिरात बसून तुम्ही शिवलीलामृतातील 11 वाद्य पठण करू शकतात किंवा त्याच्यामध्ये 45 ओव्या आहेत. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी चढाली कारुण्य सिंधू भवतोकारी तुझवीन शंभो मच कोण दारी तुझवीन शंभो मच कोण दारी. ह्या 45 ओव्या तुम्ही आवर्जून म्हणा. त्याच्याने पण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या ओव्या खूप गरजेच्या आहेत. आपण घरामध्ये पण शिवाची पूजा करतो तेव्हा तेव्हा आपण घरामध्ये पण शिवची पूजा करतो तेव्हा ही ओवी बोलणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या दिवशी तुम्ही भगर खायची नाहीये. महाशिवरात्रीला भगर वरचे त्यासाठी भगर खायची नसते. आणि आता तुम्हाला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. तर तुमच्याकडे सफेद कलरची साडी किंवा क्रीम कलरची साडी असेल ती तुम्ही परिधान करा. कारण काय ना कशामुळे मी ते पण सांगते तुम्हाला. कारण की ना पार्वती मातेने सफेद कलरची साडी परिधान केलेली आहे. त्याच्यासाठी आपण बघा कुठं पण जाते शिवची पूजा करायला तर आपल्याला सफेद वस्त्र घालायला सांगतात. त्याच्यासाठी तर तुमच्याकडे सफेद कलरची साडी नसेल किंवा गोल्डन कलर मिक्स असेल त्याच्यामध्ये किंवा क्रीम कलरची साडी असेल किंवा सफेद साडीमध्ये खूप कलर मिक्स असेल ती पण साडी तुम्ही घालू शकता. फक्त काळ्या रंगाची साडी घालू नका त्या दिवशी. बाकी कुठलीही साडी घालू शकता फक्त काळ्या रंगाची साडी घालायची नाही. केस धुवायचे नाही आणि मद्यपान वगैरे मांसाहार काहीच करायचं नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे की पूजा ज्या दिवशी आपण उपवास करणार महाशिवरात्रीच्या दिवशी त्या दिवशी फक्त शिवजीचंच नमन करा तुम्ही. 3 दिवसाचे योग आहे शनी प्रदोष महाशिवरात्री सोमवती हे 3 दिवसाचा योग महादेवाचा आहे, भोले बाबाचा आहे. भोले बाबा हे आपले तारणहार आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुमच्याकडे 3 दिवस आवर्जून यांची मनापासून पूजा अर्चना करा. आणि दुसरी गोष्ट आता अशी की त्या दिवशी काय करायचं ना, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या पाय पडायचे आहे. आपण दिवसभर उपवास पकडतो, महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण महादेवाला म्हणजे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे सगळं करतो. पण घरामध्येच आपला महादेव आहे. भले तुम्ही पती-पत्नीमध्ये थोडेसे वादविवाद झालेले असतील, खट्यास-मिठास असतात, तर तुम्ही त्यांना फक्त एक इशारा करा की मुलाला मुलीला सांग की तुझ्या पप्पांना सांग मला पाया पडायचे, किंवा आपण स्वतः बोलायचं की मला पाया पडायचे बस. एवढं बोलून त्यांना आशीर्वाद द्यायला लावायचा बस. फक्त दक्षिणमुखी त्यांना करू नका किंवा दक्षिणमुखी तुम्ही पाया पडू नका. पूर्व उत्तर त्यांना पाया पडायला लावा. किंवा तुमचं पाया पडणार आहे तोंड दक्षिणमुखी येईल आणि आपल्या पतीचं तोंड उत्तरमुखी येईल, असं पण करू नका तुम्ही. परत दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढा तुम्ही. दिवे लावा संध्याकाळी, महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी महादेवाला घरामध्ये बोलवण्यासाठी. जेवढं तुमच्याने शक्य होईल महादेवाची उपासना करण्यासाठी तेवढं तुम्ही शक्य करा. त्या दिवशी पण आवर्जून तुम्ही ब्रह्मचार्य पाळायचे. कारण काही ठिकाणी असं असतात की शिवशक्तीचं मिलन झालं तर काय झालं त्याच्यामध्ये, नाही, आपण हे ब्रह्मचार्य पाळायचे त्या दिवशी. ते देव आहेत, आपण माणसं आहोत. आपण आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे. आपण त्यांना त्यांना प्रसन्न करण्यासाठी पण म्हणजे खूप परीक्षा घ्यावी लागते आपल्याला त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की आपण इन्सान आहोत, आपण मनुष्य आहोत, मनुष्य जन्मात आलेले आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही ना आवर्जून भोले बाबाला प्रसन्न करा. आणि ज्यांना साडेसातीचा त्रास असेल त्यांनी शनी प्रदोषसाठी काय काय सेवा करायची त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. आता शनी प्रदोष म्हणजे हे बघा, शनी आला शनी देवाचा आणि प्रदोष येतो महादेवाचा. तर मला सांगा, प्रदोष महादेवाचा, महाशिवरात्री महादेवाची आणि सोमवती अमावस्या ही महादेवाची. आपल्याला 3 दिवस महादेवाची पूजा करायला भेटते. जेवढं तुमच्याने शक्य होईल तेवढं तुम्ही बेलाच्या झाडाखाली जाऊन 2 वातीचा दिवा पण लावू शकतात प्रदोषाच्या दिवशी. आणि त्याच्यासाठी आता एवढे दिवस व्हिडिओ आले नाही तर माझी तब्येत खराब होती. माझी तब्येत खरंच खराब आहे, अजून पण खराब आहे. पण तसेच मी व्हिडिओ टाकणार तुम्हाला. तर माझे व्हिडिओ बघत असताना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा याचना करा. मी जे पण करते ते स्वामी कृपेच्या आशीर्वादाने करते. फक्त स्वामींना निवेदन करा की माझे जे वाईट दिवस आहेत ते पण असेच निघून जाऊ दे हसत खेळत बस. तुम्हाला एक विशेष व्हिडिओ शेअर करावा असा वाटतोय, तो पण मी तुम्हाला शेअर करते. कारण हे बघा, माणूस सगळं खाली सोडून जातो तेव्हा 1 रुपया पण घेऊन नाही जात. आता माझी मैत्रीण पण वारली, तो पण मला टेन्शन होतं. ती मैत्रीण अशी होती ना की माझी जिवलग मैत्रीण होती. म्हणजे मला तिने कधी बहिणीची कमी पडू नाही दिली. कधी पण मला रडायला आलं किंवा घरची आठवण आली तर ती माझ्या पाठीवरतून हात फिरवायची. सुलतानपूरची होती ती. ती एक्सपायर झाली गेल्या महिन्यामध्ये 15 जानेवारीला. त्याच्यापूर्वी माझे नातेवाईक एक्सपायर झाले. त्याच्यामध्येच ती त्याच कालावधीमध्ये माझी मैत्रीण एक्सपायर झाली. तर आपण चुकून आपण किती चुकणार आहेत. पण आपण इतके वेळा चुकून सुद्धा जर आपल्या काडीलाही किंमत नाहीये तर अशा व्यक्तीसमोर तुम्ही झुकू नका. मग मी तर हेच विनंती करते. तर माझं काही चुकलं असेल तर क्षमा याचना करा. पण महादेवाची पूजा तुम्ही आवर्जून करा. आणि पहिली गोष्ट, महादेवाचा उपवास करायचा असेल तुम्हाला शनिवारी 10 वाजेच्या पहिले तुम्ही जेवण आटपून घ्या. 10 वाजेच्या नंतर तुम्हाला जेवण करायचं नाही. 10:30 वाजेपर्यंत तुमचं जेवण आटपून झालेलं पाहिजे. कारण 11 वाजे काही ठिकाणी पुष्कळ ठिकाणी असं असतं 11 वाजेच्या नंतर जेवण करतात. असं नाही करायचं. तुमचं जेवण हे 10 वाजेतच पहिलं आटपून झालेलं पाहिजे त्याच्यासाठी. तर चला बाय. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी